एकनाथ शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणलं? संजय राऊतांनी व्हिडिओ पोस्ट करत हा सवाल विचारलेला आहे। मालवणमध्ये भाजपच्या थैल्यांना बॅगेनं उत्तर दिलं गेलं असा आरोप राऊतांनी केला। शिंदेंनी मालवणमध्ये येताना बॅगेतून पैसे आणल्याचा आरोप संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संदीप, याआधी विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा असा आरोप झाला होता, बॅगांच्या तपासणीवरूनही राजकारण रंगलेलं होतं, आता पुन्हा तसाच आरोप होताना दिसतोय। अगदी खरं तर तळकोकणातल्या 4 नगरपालिकांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी विक्रांत रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मालवणमध्ये आलेले होते आणि खरं तर ते हेलिकॉप्टरनं आले होते आणि त्यावेळचा हा व्हिडिओ खासदार संजय राऊत यांनी पोस्ट केलेला आहे, म्हणजे एक्स पोस्ट केला आहे सोशल मीडियावर त्यांनी। आणि हा व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे निवडणूक आयोगाला टॅग केला आहे, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील टॅग केला आहे। नाशिकमध्ये यापूर्वी बॅगा उतरलेल्या होत्या आणि भाजपच्या बॅगांना शह देण्यासाठी किंवा प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदेंनी या बॅगा आणल्या। त्याचबरोबर लोकशाहीची ऐशी तैशी झालेली आहे असं त्यांनी त्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। आणि येताना या बॅगेमधून काय आणलं असा सवाल देखील विचारला आहे। प्रामुख्यानं पाहायला गेलं तर तळ कोकणात सध्या बॅगांचा किंवा पैशाचा विषय हा गाजतोय। काल मध्यरात्रीच निलेश राणे यांनी 2 गाड्या पकडून दिल्यात आणि त्यांनी दावा केला की यामधून पैसे वाटले जात होते। तर त्याच्या आधी आपल्याला माहित आहे सोशल मीडियावरून लाईव्ह करत त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता आणि ज्यामधून एका उद्योजकाच्या घरातनं काही रक्कम सापडली होती आणि ती रक्कम भाजपची असल्याचा दावा केला होता। त्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे, त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्याकडून आता या ट्विटला काय उत्तर दिलं जातं हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र निवडणूक आयोगाला हा थेट टॅग केलेला आहे व्हिडिओ, त्यामुळे निवडणूक आयोग म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोग या बाबतीत आता काही स्पष्टीकरण देतं का किंवा काय पावलं उचलतं का हे बघावं लागेल। मात्र एकनाथ शिंदे आणि उदय सामंत हे दोन्ही नेते त्या दिवशी मालवणमध्ये आलेले होते आणि त्यांनी 2 ते 3 ठिकाणी सभा घेतलेल्या होत्या शेवटच्या टप्प्यामध्ये। त्यामुळं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावरच हा खरं तर प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि बॅगांमधून नेमकं काय आणलं होतं असा सवाल थेट त्यांनी विचारलेला आहे आणि पैसे आणल्याचा देखील दावा जो आहे तो खासदार संजय राऊत यांनी केला। त्यामुळे बघावं लागेल आता शिंदे यांच्याकडून याला काय प्रत्युत्तर दिलं जातं ते। खरं आहे संदीप, नेमकं काय प्रत्युत्तर येतं याकडे आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।